बघा पूर्वी घरासमोर लिहिलेलं असायचं, घरासमोर सुस्वागतम काय लिहिलेलं असायचं? बोल, तुम्ही काय आजारी आहे का? असं बोलत जायचं. पूर्वी घरापुढं काय लिहिलेलं असायचं? सुस्वागतम. त्याच्यानंतर लोक थोडी मॉडर्न झाली, लोक लिहायला लागली शुभलाभ. काय शुभलाभ? आता घरापुढं लिहितात कुत्र्यांपासून सावध राहा. म्हणजे हळूहळू माणसं मॉडर्न होत चालली, पण आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. हो, माणसाला 3 गरजा असतात, नीट ऐका: रोटी, कपडा, मकान. हो, आणि अशा प्रकारे गुळवे परिवाराने 3 वास्तू उभारली आहे आणि या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. बघा, घर असावं घरासारखं नुसत्या नसाव्या भिंती. घर असावं घरासारखं नुसत्या नसाव्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नको त्या नुसत्या नाती. हो, वास्तू शांती महापूजा आहे. हो, मग ते जसं घर आहे तसं हे सुद्धा घर आहे. देह सुद्धा एक घर आहे. मग ते घर जसं आपण स्वच्छ ठेवतो तसं हे घर सुद्धा आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. देह देवाचे मंदिर आणि आता आत्मा परमेश्वर. विठाला विठाला. वास्तू बाबतीत जर विचार केला तर विचार ही घराची आखणी आहे. प्रेम हा घराचा पाया आहे. माणुसकी घराचं छत आहे. मोठी माणसे घरातली भिंत आहे. शांतता ही घरातली लक्ष्मी आहे. पैसा हा घरातला पाहुणा आहे आणि गर्विष्ठपणा हा घराचा वैरी आहे. विठाला हो, संत सांगतात, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. म्हणून घरामध्ये प्रेमानं राहिलं पाहिजे. प्रेमानं घरामध्ये कसं राहिलं पाहिजे? प्रेमाने राहिलं पाहिजे, स्वार्थ नसावा. एका कवीने फार सुंदर वर्णन केले, ऐका: केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालल, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. हा स्वार्थ घरामध्ये चालणार नाही. बघा, याच्या पुढे जाऊन कवी वर्णन करतात: येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी. जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येणाऱ्या विषयी ओढ हवी. ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. येणाऱ्याला कमीत कमी आपण पाणी तरी दिलं पाहिजे, मुखानं गोड बोललं पाहिजे. आणि तो व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये असं आलं पाहिजे की आपण इथं परत कधीतरी येऊ. हा प्रेमळ माणुसकीचा झरा त्याच्या मनामध्ये नेहमी वाहत असला पाहिजे. याच्या पुढे जाऊन कवी वर्णन करतात: भांड्याला लागते भांडे, विसरूनी जावे क्षणामध्ये. परस्परांना समजून घ्यावे, आढी नसावी मनामध्ये. रुसवे फुगवे नको फुकाचे, गोड राहावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. ओ, संसारामध्ये प्रपंचामध्ये भांड्याला भांडे लागतात, पण आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, मनामध्ये आडी नसावी. महाराज, मी नेहमी सांगतो, घरामध्ये पती पत्नीने प्रेमानं राहिलं पाहिजे. कारण पती पत्नी ही मोटरसायकल आहे. काय? हां, पती पत्नी म्हणजे महिला मंडळ, मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं चाक टाळकरी मंडळी. लग्न झालंय ना यांचं? झालंय का? पुढचं चाक पती, मागचं पत्नी. माझं पण झालंय म्हणून मी सांगते ना. पुढचं चाक म्हणजे नवरा, मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. मागचं चाक थोडं भाव खातं, कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे.
मागच्या चाकाला आहे म्हणून ते थोडं काय करतं, भाव खातं. पण मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही. तुम्ही म्हणाल का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. मला सांगा, पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं अहो आपोआप खड्ड्यात जाणार ना. मग समतोल महत्वाचा आहे, बॅलेन्स महत्वाचा आहे का नाही. मी नेहमी सांगतो, बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. मला समतोल असावं, बॅलेन्स असावं, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. हो, आणि याच्या पुढे जाऊन कवी वर्णन करतात, नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या प्राण्यांची, ज्याची त्याला द्यावी जागा वयाप्रमाणे मानाची, एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. घरामध्ये एकमत पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, मोठ्यांना आदर दिला पाहिजे. हो, लहान्यांना समजून घेतलं पाहिजे. आपल्या घरामध्ये जर सुखी संसाराचा तुम्हाला मंत्र सांगतो, सुखी संसाराचा कौतुक जर करायचं असेल तर चार चौघात करा, आणि चुका जर सांगायच्या असतील तर एकांतात सांगा. घरात कधीच भांडणं होणार नाही. आपण उलट करतो, चुका चार चौघात, कौतुक बेडरूममध्ये गेले. मग ते असं असल्यावर घरात भांडणं होणारच ना महाराज. हो, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे महाराज. विठाला विठाला.